जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या महिनाभरापासून वाढ होत असलेल्या सोने आणि चांदीचे दर गेल्या 2 दिवसांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या महिनाभरापासून जे आहे सोने आणि चांदीचे दर जे आहेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि सातत्याने महिनाभरापासून सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र गेल्या 2 दिवसांचा जर विचार केला तर 2 दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतं आहे। काल रविवारी देखील सोने आणि चांदीच्या दरामध्ये कुठलीही वाढ झाली नव्हती आणि आज देखील सोमवारी सकाळी मार्केट उघडल्यानंतर अद्याप वाव येतो या सोने आणि चांदीच्या दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही। दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ग्राहक जे आहेत गृहिणी आहेत हे दागिन्यांची जे आहेत खरेदी करत असतात आणि त्यामुळे कुठेतरी या सोने आणि चांदीच्या दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नसल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। रविवारी देखील सोन्याचे भाव जे आहेत GST सहित 1,31,000 रुपयांवर स्थिर होते, तर आज देखील तोच भाव कायम आहे। तर चांदीचे दर देखील 1,71,000 रुपयांवर स्थिर होते आणि आज देखील तेच भाव कायम आहेत। त्यामुळे कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत होती आणि 2 दिवसांपासून हे दर स्थिर असल्यामुळे ऐन दिवाळीमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेचा जर विचार केला तर गेल्या वर्षाच्या तुलनेने सोने आणि चांदीच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांची दिवाळी जी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची दिवाळी जी आहे नक्कीच बजेट बिघडवणारे असल्याचं चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।